तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी हा सुंदर पद्धतीचा ऐवज सेलूकरांचा वाडा आपल्याला पाहायला मिळतोय। तर हे त्यांचे वंशज आहेत, ह्याने आपल्याला एकदम सुंदर पद्धतीची माहिती सांगितलेली आहे की ह्यांचे जे पूर्वज आहे हे पेशवाई काळामध्ये सरदार होते आणि ते त्या ठिकाणी पराक्रम गाजवलेला। त्याच्यानंतर मित्रांनो आंबेजोगाई पहिल्यापासूनच आपली खूप जास्त प्रसिद्ध आहे। आंबेनगरे आहे, खोलेश्वरांचे आंबे अशा पद्धतीनं, त्यासोबत जयंतीनगर अशा पद्धतीचे विविध नावं आपल्याला आपल्या शहराचे। महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र जय देव योगेश्वरी महिमा नकळी तुझा तोरी ही तिची आरती आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आजोबांचे जे पूर्वज आहेत इथं हत्तीवर आलेले आहेत आणि हे आमच्यापेक्षा आमचे सिनियर पिढी पुढी आहे सुहास मी फोटोज होते त्यांना। तर हे तुमचे मोठे बंधुराज आहेत का? आमच्यापेक्षा सिनियर आहे ते। अच्छा, तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो मूळ पुरुषांचा फोटो या लाईटच्या वर पाहायला मिळतो, परंतु कलरिंग केल्यामुळं आपल्याला सध्या एवढं स्पष्ट दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळतो आहे। तर मित्रांनो हे आहेत सेलुलकर, भावाभावांचं विशेष प्रेम आहे। म्हणजे व्हिडिओमध्ये आपण त्यांना घेतलं मग ते म्हणतात आमचे जे बंधुराज आहेत त्यांनाही घ्या, म्हणजे असं या वयातही एवढं जिव्हाळा एवढं प्रेम आपल्याला या भावकीचं पाहायला मिळत आहे। आणि मित्रांनो हा वाडा जो आहे सेम फतेपूरमध्ये म्हणजेच साताऱ्यामध्ये अशाच पद्धतीचा एक वाडा फत्यापूरमध्ये आपल्याला असाच वाडा याचा म्हणजे एकदम डबल रोडच पाहायला मिळतो। हा झाला आजोबा। तर हा सुंदर पद्धतीचा हे असे दगड का आहेत या ठिकाणी? बळद आहे खाली पलीकडे धान्य वगैरे साठवण्यासाठी ह्याच्या खाली का? नाही पलीकडे बळद आहे हो। तर काय आम्ही त्याला ते मोकळं राहून इथं म्हणून दगड रचली तर अशी बोळ आहे त्याच्यात पहिलं प्ले